महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांच्यामधल्या युतीमध्ये संजय राऊतांचा अडथळा आहे का, हा प्रश्न निर्माण केलेला आहे खुद्द प्रकाश आंबेडकरांनी। प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवरती आणखी काही गंभीर आरोप केलेले आहेत। कोणते पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। संजय जो है वो आघाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है। मी कुठेच नव्हतो। त्या बैठकीमधला जो प्रस्ताव होता तो 3 जागेंचा प्रस्ताव होता, त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। त्यांना प्रस्ताव जो होता तो 4 जागांचाच होता। ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी परिस्थिती। अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं। 2 तारखेपर्यंत बीजेपीच्या विरोधातली असणारी महत्त्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल। महाविकास आघाडीसोबत चर्चेची दारं अजूनही उघडी आहेत असं सांगतानाच प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले। संजय राऊत हे महाविकास आघाडीत बिघाडी करत असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। महाविकास आघाड़ी अलग है और संजय अलग है, तो जिसको हमने टारगेट बनाया था या जिसके बारे में कहा था वो संजय की बात थी कि वो महाविकास आघाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है। इसलिए हमने कहा कि तुम संजय जो है वो आघाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है। महाविकास आघाडीची चर्चा होती, त्या शरद पवार होते, स्वतः उद्धव ठाकरे होते। मी कुठेच नव्हतो। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना। ठीक आहे, त्याने एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानंच वागवलं, त्याच्यासाठी फार सगळ्यांना माहिती आहे। महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव दिला होता असा दावा राऊतांनी केलाय। चर्चेअंती वंचितला 5 जागा देण्यावरही मवियाचं एकमत होतं असं राऊत म्हणतायत। पण आंबेडकरांनी राऊतांचा दावा खोडून काढलाय। आम्हाला फक्त 3 जागांचाच प्रस्ताव होता असं आंबेडकरांचं म्हणणं आहे। आमच्याकडे असणारा त्या बैठकीमधला जो प्रस्ताव होता तो 3 जागेंचा प्रस्ताव होता। एक माझा मतदारसंघ आणि दुसरे 2 मतदारसंघ, त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। परंतु ते जरी असलं तरी आम्ही जे काही उभं करतो त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही रूल आउट करत नाही, एवढं लक्षात घ्या। त्यांना प्रस्ताव जो होता तो 4 जागांचाच होता आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर। अकोल्यासह 3 जागा हा प्रस्ताव होता, त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो। 4 जागांचा प्रस्ताव होता आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून आम्ही त्यांना 5 जागा देऊ असंही सांगत होतो। प्रकाश आंबेडकर 2 एप्रिलला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। मवियासोबत युती करायची की छोट्या पक्षांना घेऊन स्वतंत्र लढायचं, हे 2 पर्याय सध्या आंबेडकरांसमोर आहेत। बीजेपीच्या विरोधातली असणारी एक मजबूत आघाडी उभी राहावी अशी असणारा प्रयत्न होता, पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी परिस्थिती। वंचितवर नेमकं पेश करण्याचं कारण काय? वंचित आघाडी बाहेर पडण्याचं कारण काय? माहिती नाही। अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं। माहिती नाही। अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं। महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून 2 तारखेपर्यंत बीजेपीच्या विरोधातली असणारी महत्त्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल। वंचित बहुजन आघाडीने 8 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत। यातल्या काही जागांवर महाविकास आघाडीनेही उमेदवारांची घोषणा केली आहे। वंचितकडून अकोल्यात स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार आहेत। अकोल्यात मवियाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही। भंडारा गोंदियात वंचितच्या तिकिटावर संजय केवट निवडणूक लढणार आहेत, तर काँग्रेसने या जागेकरता प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली आहे। गडचिरोलीतनं वंचिततर्फे हितेश मडावी निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेसतर्फे नामदेव किरसान गडचिरोलीचे उमेदवार आहेत। चंद्रपुरात वंचितने राजेश बेल्ले यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने या ठिकाणाहून प्रतिभा धानोरकर यांना मैदानात उतरवले।
बुलढाण्यात वंचितने वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे, तर ठाकरे गटाने इथून नरेंद्र खेडेकर यांना रिंगणात उतरवले. अमरावतीत वंचितने प्राजक्ता पिल्लेवार यांना तिकीट दिलंय, तर काँग्रेसने बळवंत वानखेडेंना उमेदवारी दिली आहे. वर्धा लोकसभेसाठी वंचितने राजेंद्र साळुंखे यांना रिंगणात उतरवलंय, तर मवियाने या ठिकाणी अद्याप उमेदवार दिलेला नाही. यवतमाळमधनं वंचितने सुभाष पवार यांना तिकीट दिलंय, तर ठाकरे गटाने इथून संजय देशमुखांना उमेदवारी दिली आहे. वंचितची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. याबाबतचं एक व्यंगचित्रही आंबेडकरांनी ट्विटरवर शेअर केलं होतं. त्यालाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो आणि आम्ही माननीय आंबेडकर साहेबांना वारंवार त्या संदर्भात आवाहन केलं आहे, त्यांच्यावर चर्चाही केली आहे. आम्हाला खात्री आहे की संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते उभे राहणार नाहीत. शेवटी ते आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते घेऊन पुढे निघाले आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. वंचितने आतापर्यंत 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यापैकी 6 जागांवर महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी जवळपास फिसकटल्यात जमाय. आता सुरू आहेत ते फक्त आरोप प्रत्यारोप. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.